जय शिवराय मित्रांनो. सुरुवात उन्हाळ्यामध्ये झाली होती सुपर एल्निनोच्या बातम्यांची आणि त्यातच 5 मार्चच्या रिपोर्टने माझ्या सर्व फॉलोअर्स मित्रांना त्याचबरोबर सबस्क्रायबर मित्रांना 5 मार्चच्या रिपोर्टने आयोडीचं जे काही वक्तव्य केलं होतं आणि त्याच आयोडीमुळे आता हा पुढचा पाऊस चांगला राहणार आहे. त्या संदर्भामध्ये आजच बातमीची एवढीही झलक पाहून घ्या. तर एल निनोच्या सावटामध्ये आता आयोडीचा आधार मिळाला आणि त्यामुळे देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. हा सकारात्मक आयोडी हिंद महासागरात सक्रिय झालाय. तर त्यानंतर आता तुम्ही बातमी पाहिली, यानंतर महाराष्ट्रामध्ये पुढचा ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुद्धा जोरदार पावसाचा असणार आहे. यामध्ये ज्या भागाचं गणित अजूनही ताळ्यावर आलं नाहीये तो भाग म्हणजे लातूरचा किचकट मोजका भाग, धाराशिव, अहिल्यानगर तसेच मराठवाड्यामध्ये काही 10-20% भाग ज्यांना अत्यंत पाण्याची कमतरता पाहायला मिळते. पण यांना हीच गुड न्यूज चांगली असणार आहे जी या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही पाहणार आहात. मित्रांनो, राज्यामध्ये पुढचाही पाऊस चांगलाच आहे हे वारंवार तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण जेव्हा जेव्हा उल्लेख केला तेव्हा तेव्हा तुम्हाला तोच आधार पाहायला मिळतोय. पण यामध्ये वास्तव्य हे तितकंच सांगणं देखील गरजेचं आहे जे तुम्ही आता न्यूजमध्ये आणि आपल्या 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये पाहिले. आयोडीमुळे महाराष्ट्राला पुन्हा चांगलाच पाऊस पाहायला मिळणार आहे. पण यामध्ये ज्यांना पहिलाच खूप झालाय 2च दिवसामध्ये त्यांचं मात्र टेन्शन वाढणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूयात. बंगालच्या उपसागरामध्ये जो आपण 15-16च्या नंतर म्हणजे 17, 18, 19 ऑगस्ट दरम्यान जो मोठा पाऊस सांगतोय त्यामध्ये नांदेडसह यवतमाळ, विदर्भ, खानदेशचं टेन्शन पुन्हा वाढतंय. ज्यांना वापसा बिलकुल होत नाही अशा शेतकऱ्यांना तो पाऊस बराच राहणार आहे. पण यामुळे कमीत कमी दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याबरोबरच काही नंदुरबार सारख्या ठिकाणी, तर नाशिकमध्येही अजून तसे 10-5 भाग आहेत आणि विदर्भातही आहेत. अशा भागांना विहिरीच्या पाण्याचा प्रश्न याच ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत मिटून जाईल अशी शक्यता आहे आणि असा अंदाज पण आपला आहे. त्यानंतर ही परिस्थिती सप्टेंबर-ऑक्टोबर महिना तुम्हाला सांगितलाच आहे परतीच्या रिपोर्टमध्ये आणि ते रिपोर्ट तुम्हाला पाहायलाच नसतील मिळत तर ज्या ज्या चॅनलवरती माझे हे व्हिडिओ असतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या पोरांच्या चॅनलला सबस्क्रायबर आणि फॉलो करून ठेवत चला जा. कारण की ते पोरं आपले हे जे काही ताजे अपडेट तुमच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने एडिटिंग करून आणि चांगल्या पद्धतीनं ताबडतोब पोहोचण्याचं काम करतायत. आणि बाकीचे जे काही यूट्यूबर आहेत, जे माझे मित्र आहेत, त्यांनाही विनंती आहे जे ॲक्च्युअल मी सांगतोय आणि ज्याच तारखेला सांगतो तेच व्हिडिओ अपलोड करत जा, जुने करू नका. त्यामुळे माझी बदनामी आणि तुमच्याही चॅनलवरती लोक विश्वास ठेवतील अशा पद्धतीचंच वर्तणूक असावं ही माझी विनंती आहे. आता उद्याच्या तारखेला 6 ऑगस्टपासून ते पुढच्या 20 ऑगस्टपर्यंत किंवा पुढच्या ऑगस्ट शेवटपर्यंत पाऊस कसा राहील यावरती एक नजर टाकूयात. मित्रांनो, दक्षिण महाराष्ट्र, मध्य मराठवाडा, विदर्भ तसेच खानदेशमध्ये हे जे काही सटकारे विटकारे 1 दिवसाआड 2 दिवसाआड चालू आहेत ते उद्यासुद्धा काळ्याकुट्ट ढगांमुळे दुपारनंतर तीच ॲक्टिव्हिटी राहणार आहे. ज्यामध्ये लातूर, नांदेड, हिंगोली, पुसद, डिग्रजसह यवतमाळ, मंठा, घनसावंगी, आंबड पट्ट्यामध्ये त्याचबरोबर बीड जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये. दक्षिण महाराष्ट्रात जर विचार केला तर सांगली, सोलापूरला सुद्धा सेम कंडिशन उद्याही पावसाची आहे जी फटकारे किंवा वापसामूड करणारी कंडिशन असेल. ज्यांना अत्यंत कमी आहे त्यांना हा लाभदायकच ठरेल. त्यानंतर विदर्भाच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये पण मोजक्याच ठिकाणी हा पाऊस स्थानिक लेवलला जसा पडतोय तसाच पडणार आहे. आता हे जे चालू आहे हे किती दिवस राहील हे तुम्हाला सांगितलेलं आहे, 7-8 पर्यंत राहील. त्यानंतर थोडी संधी मिळू शकते आपल्याला, ती पण जिल्ह्यानुसार वेगवेगळे प्रकरण आहे. ही संधी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र खानदेशला 15 ऑगस्टपर्यंत मिळेल. पण 12 ऑगस्टपासून नांदेड आणि पूर्वेकडील असलेला पूर्व विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि त्या पाठोपाठ जर स्थानिक वातावरणाचा पडला त्याचा अंदाज तर बांधता येत नसतो. पण सांगतोय गरमीची लेवल स्थानिक लेवलला 4-5 वाजता तयार होणारे ढग
यामधनं हा पाऊस पडू शकतो 10-5 ठिकाणी. जो गॅप सांगतोय आपण 7 ऑगस्टपासून 8 ऑगस्टपासून पुढे, त्या गॅपमध्ये आणि 15 ऑगस्टच्या आतमध्ये हा स्थानिक लेवलला तुरळक असेल आणि आताही पडणारा मोजकाच आहे. पण मात्र ज्या भागांना थोडंसं विश्रांती पाहिजे होती त्यांना तो रोजच 2 दिवसाला 1 दिवसाला परेशान करतो. ते शेतकरी कमेंट करतीलच. ही अशी गंमत आहे या पावसाची. आता हे झालं याचं प्रकरण, जे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि सांगतोय आहे. पण 17 तारखेपासून जे भाग म्हणतोय आम्हाला पाणी कमी आहे, तर तुम्हाला मी तेच सांगतोय की ह्या 2 टप्प्याचा जो काही पुढचा पाऊस येतोय 15-16 पासून पुढे आणि त्याही अगोदर नागपूरसारख्या, नांदेडसारख्या ठिकाणी, अनेक ठिकाणी, तर त्यामध्ये अनेक भागांच्या विहिरी ओव्हरफ्लो होऊ शकतात. तर ज्यांना बिलकुल आलंच नाही किंवा अर्धा एक परस आलंय त्यांना तो चांगल्या पद्धतीने त्या अर्ध्यावतीर भरतील अशी शक्यता आहे. पण सांगली, सोलापूर भागांना परतीच्या पावसाशिवाय ह्या विहिरी 100% भरतीची शाश्वती देत नाही. पण इथे ऑगस्टच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे 17-18 पासून ते जवळपास 28-29 ऑगस्टपर्यंत यांना नक्की पाण्याचा स्रोत वाढेल अशी शक्यता आहे. यामध्ये काही ठिकाणी थोडं जास्तही पडेल, हे होतही आहे, जसं की मागच्या वेळेस पारोळ्याला वगैरे भागांना झालंय. अशा प्रकारची ही पुढचं ऑगस्ट महिन्याचं गणित आहे. आयओडी इंडियन ओशन डायपोल सिस्टम ही हिंदी महासागरामध्ये विकसित व्हायला सुरुवात झाली आहे. ही आजची न्यूज तुम्ही सुरुवातीला पाहिली आहे. पण यामुळे पुढील पावसाचं गणित जे परतीच्या पावसावरही डिपेंड राहतं, यामध्ये वाढ चांगली होईल. त्यामुळे सुपर अल्निनोचा धोका जो वारंवार सांगितला जातोय तो आहे सुपर अल्निनो, पण त्याचा धोका महाराष्ट्राला बिलकुल नाही आहे. हे जेव्हा मी तुम्हाला सांगितलंय तेव्हापासून तुमच्या मनातला धाक बी कमी झालाय आणि त्याचे परिणाम सुद्धा तुम्ही पाहताय की एवढे मोठे नाहीत. मग ज्या अर्थी तुम्हाला आजही तुमच्या भागामध्ये दुष्काळ वाटत असेल तर कमीत कमी हा पूर्ण पावसाळा संपू द्या, त्यावरती ठरवलं जाईल की दुष्काळ आहे की नाही. आज अनेक महाराष्ट्रातला शेतकरी चिंतेत आहे. का चिंतेत आहे त्याची दोन्ही कारण आहेत. पहिला म्हणजे बरेच जणांनी सुपर अल्निनो आहे म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड कमी केली. भलेही त्यांना 2-3 महिने पुरेल होतं, असं पाणी होतं, त्यांना तो फटका बसलाय. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपली पीक पद्धत बदलली आहे. का तर सुपर अल्निनो सांगितलं आणि महाराष्ट्राला त्याचा धोका आहे आणि ते खूप भयानक पद्धतीने समजून सांगितलं त्यांना त्यावेळेस. त्यामुळे त्याहीचं नुकसान तुम्हाला भोगावं लागलंय. पण एक मात्र नक्की आहे, सुपर अल्निनोमुळे दुष्काळ पडतो हे ग्राह्य आहे. पण त्यानंतर जे काही अविभाज्य घटक असतात, एमजीओ असेल, आयओडी असेल आणि पुढील चालू इन्सो पद्धत जी आहे, याचा सगळा विश्लेषण करून मी तुम्हाला साध्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ही पद्धत ज्यांना ज्यांना आवडत असेल त्यांनी हा चॅनल फॉलो करायचा, लाईक तर करत जा, कारण की आवडत असेल तर. आणि मात्र एक विनंती आहे, तुमच्या लाईकमुळं आणि फॉलोमुळं जर मला काही भेटत असेल तर बिंदास करू नका, पण ते अनेकांना जो धीर वाटत नाही त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करत जा. आणि जाता जाता एवढं सांगेल की जी तुमच्या मनात काळजी आहे ती माझ्यावरती सोडा. मी तुमच्यासाठी रात्र न दिवस अभ्यास करून सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्यांना अत्यंत गरज पावसाची अशी वाटते ती मी देत नाही, ती होणार आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतोय. अशा शेतकऱ्यांना विनंती आहे की जवळ आपल्या जी काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. पुढील व्हिडिओमध्ये त्याच्याबद्दल आपण सविस्तर बोलूयात. जय शिवराय, धन्यवाद.